दिवाळी आली की भेसळयुक्त मिठाई ही बाजारामध्ये दाखल होते, पण त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सामान्य नागरिक मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्सकडे वळलेत। पण आता तेही सेफ नाहीयेत। भेसळखोरांनी तिथे देखील भेसळ करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे डोळे झाकून नाही तर खात्री करूनच ड्रायफ्रुटची खरेदी करा। ड्रायफ्रूट खरेदी करताय, सावधान। ड्रायफ्रुट्सना दिला जातोय केमिकलचा मुलामा। भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स हिरावतील दिवाळीचा गोडवा। आकर्षक पॅकिंगमध्ये विक्रीसाठी ठेवलेले हे ड्रायफ्रुट्स बघा। तुकतुकी तसेच चकाकी असलेले काजू, बदाम, मनुके पाहून कुणालाही खरेदीचा मोह होईल। पण सावधान, या ड्रायफ्रुटची खरेदी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। कारण हे ड्रायफ्रुट्स दिसायला जरी उत्तम दर्जाचे वाटत असले तरी त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे। या ड्रायफ्रुट्सवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे। मनुक्यांवर चकाकी येण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक पावडर टाकण्यात येते। त्याआधी केमिकल युक्त पाण्यात ते धुतले जातात। निकृष्ट दर्जाच्या ड्रायफ्रुट्सची विक्री करून कमाई करण्याचा हा नवा प्रकार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधला असल्याचं सांगण्यात येत आहे। केवळ मनुकेच नव्हे तर काजू, बदाम आणि इतर ड्रायफ्रुट्सवर सुद्धा अशीच प्रक्रिया केली जाते। अतिशय गलिच्छ अशा वातावरणात हे ड्रायफ्रुट्स जमिनीवरतीच टाकण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसतंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या आवारात खाद्यपदार्थांसाठी केवळ विक्रीस परवानगी आहे असं असताना देखील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी रश्मी वंजारी यांनी पाहणी दौरा केल्यामुळे मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आता आपण विकत घेतलेले ड्रायफ्रुट्स हे निकृष्ट दर्जाचे आहेत किंवा रासायनिक प्रक्रिया केलेले आहेत ते कसं ओळखायचं ते पाहूयात। नकली ड्रायफ्रुट्स कसे ओळखायचे? बदाम हातावर घासून बघायचे। त्याचा रंग निघाल्यास ते भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट होतं। जे मनुके ओलसर असतात ते प्रक्रिया केलेले असू शकतात। त्यातून सल्फरचा वास येतो। हाताने दाबून बघितले असता त्यातून पिवळ्या रंगाचा रस निघतो। चांगले काजू हे नेहमी पांढरे शुभ्र किंवा ऑफ व्हाईट रंगाचे असतात। ते पिवळसर किंवा तेलकट असतील तर ते नकली असतील। पिस्ते हे नेहमी कडक असतात। त्यात जरा जरी नरमपणा आला असेल तरीही ते नकली आहेत असं समजावं। नकली किंवा प्रक्रिया केलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात। आरोग्यावर काय परिणाम? पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात। एकीकडे मुंबईत ही परिस्थिती असताना तिकडे पुण्यात मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे 2 कोटींचा विविध पदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय। यात खवा, मावा, गाईचं तूप, खाद्यतेल, पनीर, बटर, दूध यांचा समावेश आहे। त्यामुळे सणासुदीच्या या दिवसात ग्राहकांनी सजग राहणं गरजेचं आहे। नवी मुंबईहून विश्वनाथ सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।